आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे। त्यासाठी काँग्रेसनं आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे। राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची यादी मागवण्यात आली आहे। तसा आदेश शहर आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना प्रदेश काँग्रेसनं पाठवलाय। काँग्रेसनं लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। उमेदवार तर आता बहुतांश उमेदवार ज्यांची तयारी आहे निवडणूक लढण्याची ते तयारी दर्शवतील, परंतु शेवटी हायकमांडला निर्णय घ्यायचा आहे आणि हायकमांड जो निर्णय घेईल त्या उमेदवाराच्या तयारीसाठी नगर काँग्रेस कमिटी लागलेली आहे आणि ती तयारी पूर्ण झालेली आहे। पूर्ण बूथवर आमचं नियोजन झालेलं आहे आणि आम्ही निवडणुकीची वाट पाहत आहोत। एकीकडे काँग्रेसनं लोकसभेच्या सर्व जागांसाठी जुळवाजुळव सुरू केले, तर दुसरीकडे भाजपनं काँग्रेसच्या राज्यातल्या राजकीय शक्तीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। लोकसभेसाठी 48 महाराष्ट्राच्या लोकसभेच्या जागांसाठी अर्ज जरी मागवले तरी पुष्कळशा मतदारसंघामध्ये प्रभावी असे काही लोक आहेत जे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत। म्हणून अर्ज जरी ते काँग्रेसकडे करणार आहे, पण त्यांचा थेट संपर्क या संदर्भामध्ये आमच्याशी, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी नक्कीच आहे। एवढंच त्या निमित्ताने मी आपल्याला सांगू। खरं तर इंडिया आघाडीत अद्याप जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युलाच ठरलेला नाही। मात्र इंडिया आघाडीतील तीनही प्रमुख घटक पक्षांकडून जागा वाटपाविषयी वेगवेगळे दावे केले जात आहेत। गेल्या वेळेला लढवलेल्या जागांचं सूत्र गृहीत धरणार की गेल्या वेळेला जिंकलेल्या मतदारसंघांनुसार जागेचं वाटप होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र काँग्रेसनं सर्व जागांसाठी तयारी सुरू केली आहे। गेल्या वेळेला काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला होता। या पार्श्वभूमीवर इतर घटक पक्ष काँग्रेसला किती जागा सोडणार हाच खरा प्रश्न आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।